शेतकऱ्याचा प्रश्न झाला आत्महत्येचा, सगळ्यात जास्त आत्महत्या संभाजीनगरमध्ये होत्या. आता पोलीस कर्मचाऱ्याचे प्रश्न आहे, जे रात्रंदिवस ड्युट्या करते. प्रत्येक उड्डाण पुलाखाली शौचालय व्हावं अशी माझी इच्छा आहे. भले त्याचं शुल्क किंवा नाही लागत, महानगरपालिकेचे पैसे किंवा नाही घेतले जात, पण पाहिजे. पण ती व्यवस्था नाही. आज मुंबईला गेलो आपण, रात्री मुंबईला गेलो, सकाळी फ्रेश झालो, आंघोळ केली का आपले काम करू शकतो. तसं आपलं ऐतिहासिक दर्जाचं शहर आहे छत्रपती संभाजीनगर. म्हटलं तर संभाजी राजाचं नाव येतं, त्या राजाच्या नावाला डंक लागला नाही पाहिजे. अशी व्यवस्था पाहिजे, अशी व्यवस्था पाहिजे. पैसे असून व्यवस्था नाही. प्रत्येक उड्डाण पुलाखाली जर शौचालय केलं तर ह्या संभाजीनगरमध्ये पर्यटक येतात, सगळ्या कामानिमित्त बाहेरून लोक येतात. हा एक मराठवाड्याची एक प्रकारची राजधानी आहे. तुम्ही सगळ्या उड्डाण पुलाखाली शौचालय केलं तर अप्रतिम असं काम होऊ शकतं. पहिला मुद्दा वैद्यकीयचा झाला, दुसरा पोलीस कर्मचाऱ्याचा झाला. रात्रंदिवस माझ्या बहिणी तिथं पोलीस बहिणी काम करतायत, मग कुठं जातात त्या टॉयलेटला, कुठं जाताना लघवी करायला? हा हे तुमची वागणूक नाही, बरोबर नाही. आणि पोलीस कर्मचाऱ्याचा मुद्दा झाला तर आता वाहतूक कोंडी. आज तुम्ही तालुक्या स्तरावरून जर संभाजीनगरला यायचं असलं तर रस्ते एकदम चांगले, तर अर्ध्या ते पाऊण तासामध्ये माणूस जातो. पण ज्यावेळेस बाबा पेट्रोल पंपावर जर माणूस आला आणि त्याला जर सिडकोपर्यंत जायचं असेल तर जितका तालुक्या स्तरावरून वेळ लागतो ना, त्याच्या डबल वेळ सिडकोपर्यंत जायला लागतो. तर मग ह्या वाहतूक कोंडीला कसं कमी करता येईल, त्यासाठी खूप पर्याय, पण ते अवलंबले नाही जात.